रामकृष्ण हरी मंडळी, नर्मदेहर आपण करीत आहोत मा नर्मदा मैयाची पायी परिक्रमा आणि आज आहे आपला 6वा दिवस। 6व्या दिवसात आपण सकाळी दवाना या गावातून सुमारे जवळजवळ 6:30 ते 6:30च्या आसपास आपण तिथून निघालेलो आहोत। आणि आपण जर बघितलं तर पूर्ण हायवेचा मार्ग आपल्याला सध्या लागलेला आहे। मी कालही सांगितलं होतं की जे नर्मदा मैयाच्या पात्रात धरण बांधलेली गेले आहेत त्याच्यामुळे जे साठ्याचं पाणी आहे ते बॅकवॉटर माग वाढल्यामुळं नर्मदा मैयाच्या तटकावरील बरेच तीर्थे असतील, पाऊलवाटा असतील त्या पाण्यात गेल्या आहेत। त्याच्यामुळे हा पर्यायी परिक्रमा मार्ग या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे। आणि या मार्गावरून चालत असताना खेरी ते या मध्य प्रदेश राज्यातील वडवानी जिल्हा या 2 मोठ्या शहरांना जोडणारा हा नॅशनल हायवे आहे। नॅशनल हायवे 347B असं काहीतरी या हायवेचं नाव आहे। आणि या हायवेवरून आपण सध्या पुढच्या मार्गाकडे मार्गक्रमण करणार आहोत। वास्तविक या मार्गाला फारशी तीर्थक्षेत्र आपल्याला अर्थात जी प्राचीन तीर्थ आहेत ती लागत नाही, कारण ती मैयाच्या तटकावर तिकडे लांब आहेत। परंतु जी काही विशेष ठिकाणं आपल्याला लागतील ती आपण तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी आपणही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट नक्की करा, कारण तुमची एक कमेंट आमच्यासाठी फार मोठं उत्साहाचं कारण असतं। त्यामुळे आपण नक्कीच आम्हाला सपोर्ट करा। आता आपण जात आहोत शूलपाणी जंगलाच्या दिशेने। बहुतेक उद्या किंवा परवा, शक्यतो उद्याच दुपारनंतर आपल्याला शूलपाणी जंगल लागेल। तिथून पुढचा खडतर प्रवासही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। आणि आता आपण मार्गक्रमण करत आलेलो आहोत। आपल्याला लागलेली आहे या ठिकाणी सेबी नदी। बघितली तर सेबी नदी आहे। ही नदी या दिशेने वाहत जाऊन पुढे मैयाला मिळत असते। नर्मदा मैयाच्या पात्रात तिचा पुढे जाऊन संगम होत असतो। अशी ही सेबी नदी या भव्य दिव्य पुलावरून पार करून आपण आता पुढे वडवानी शहराकडे मार्गक्रमण करत आहोत। आपण या ठिकाणी वडवानी शहराकडे आणि मध्य प्रदेश राज्याचं जिल्ह्याचं ठिकाण असणार वडवानी या ठिकाणी आपण आता निघालेलो आहोत। पुढे अक्षय महाराज असतील, आमचे वैभव महाराज, महादेव महाराज आणि आम्ही 4 जण गुरुबंधू मंडळी आता शिल्लक राहिलेलो आहोत। म्हणजे बाकीचेही आहेत, गेलेले आहेत, पण ते मागे जे भोईंदा म्हणून गाव होतं त्या गावात ते मुक्कामी राहिले होते। आणि 15 ते 20 किलोमीटरचं अंतर आमच्यात पडल्यामुळं आता आम्ही 4 गुरुबंधू या ठिकाणी पुढे आलेलो आहोत। बोला नर्मदेहर। इकडे खेरी वडवानी नॅशनल हायवे 347 याने आपण चालत असताना जवळजवळ 8 किलोमीटर मध्ये आपल्याला फक्त एकदा चहा भेटलेला आहे। मध्ये आश्रम सगळे मध्ये असल्यामुळे या ठिकाणी कोणतेही आश्रम नाहीत किंवा अन्नक्षेत्रे बऱ्यापैकी कमी आहेत। त्याच्यामुळे आपल्याला भरपूर असं काही मिळालं नाही जेवण्याकरता। तर या ठिकाणी आम्ही एका दुकानात थांबून थोडासा फराळी चिवडा, आज एकादश असल्यामुळे फराळी चिवडा, अमूलची लस्सी वगैरे घेऊन आता आम्ही पुढे मार्गक्रमण करणार आहोत। इथे सर्व गुरुबंधू मंडळी आहेत जे लस्सीचा आनंद वगैरे घेत आहेत। तर आता आपण या ठिकाणी थोडासा नाश्ता करून पुन्हा एकदा पुढे निघणार आहोत आणि बघूया जिथे आपल्याला कुठे अन्नछत्र सापडेल तिथे अन्नछत्रामध्ये फराळाची जर व्यवस्था असली तर। आजचा प्रॉब्लेम असा आहे की उत्तर भागामध्ये इकडे कालची एकादश मानली जाते आणि बऱ्यापैकी कालच एकादश केली जाते। म्हणून जर आजची एकादशीची व्यवस्था असली तर आपण अन्नछत्रात फराळ करणार आहोत, नसली तर मग असंच काहीतरी चालू आपण खाणार आहोत। तर बघू आपल्याला एकादशीची फराळाची व्यवस्था कशी होते काय पुढे गेल्यानंतर। तर आता आपण पुन्हा ह्या मार्गाने वडवानीकडे निघणार आहोत। फत्यापूर वरून पुढे आल्यानंतर हा वडवानीला जाणारा हायवे आहे आणि या हायवेवरून आपण जर इकडे बघितलं तर मा चामुंडा मंदिर तसेच शिवजींचं अतिशय भव्य दिव्य आणि असं सुंदर मंदिर या ठिकाणी आहे। इकडे बघितलं तर भगवान शनिदेवांचं या ठिकाणी मंदिर आहे आणि हे शिवजींचं मुख्य मंदिर अतिशय सुंदर आणि भव्य स्वरूपाचं हे मंदिर आहे। आणि या मंदिराच्या दर्शनाकरता
आपण आता निघालेलो आहोत. या ठिकाणी आपण जर हा पूल बघितला तर या पुलापासून खालून नाहिली नावाची एक छोटी नदी वाहते आणि त्या नाहिली नदीच्या तटकावर सुंदर असं हे शिवजींचं मंदिर आहे. आणि या मंदिराचं वातावरण जर बघितलं तर अतिशय मैयेच्या तटकावर शांत वातावरणाचं असं हे रमणीय ठिकाण आहे. आणि या ठिकाणी जर मंदिराकडे आपण बघितलं तर नंदी भगवान येथे आहेत आणि मध्ये शिवजींची अतिशय भव्य दिव्य अशी शिवलिंग आणि तसेच शिवजी आणि माँ पार्वती यांची मूर्ती आपल्याला मध्ये बघायला मिळेल. हे नंदी राजाची मूर्ती आहे आणि मंदिरामध्ये आपण ज्या मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे त्या मंदिरातील जे शिवलिंग आहे ते जवळजवळ उज्जैनचं महाकाल मंदिरातील जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगापेक्षाही उंची त्याची जास्त आहे. अशा या शिवलिंगाचं दर्शन करून आपण या ठिकाणी खाली महादेवाचं एक मंदिर आहे जे शिवलिंग सुमारे 500 वर्षापेक्षाही जास्त पुरातन असं शिवलिंग आहे. त्या महादेवाच्या मंदिराच्या दर्शनाकरता आपण आता निघालेलो आहोत. एक्झॅक्ट यार ते मंदिर कुठे पाण्यात कुठं इथंच आहे. 500 वर्ष पुरातन असं शिवलिंगाच्या मंदिराच्या दर्शनाला आपण चाललेलो आहे. हा नागेश्वर महादेव इथं होते ते असेल. इकडे आपण बघितलं तर नाहिली नदी, ही नाहिली नदी इकडून वाहते आणि या नदीच्या एकदम तटकावर हे पुरातन मंदिर आहे. आणि इथे ते हे मंदिर आहे. आणि हे विशेष असं मंदिर जेथे आपल्याला शेजारी शेजारी 2 शिवलिंग सापडतील आणि हे शिवलिंग 500 वर्षापेक्षाही जास्त काळाचे असल्याचं यांनी सांगितलेलं आहे. अशा या नागेश्वर भगवंताचं नागेश्वर महादेव अशा नागेश्वर श्री नागेश्वर महादेव या शिवजी भगवंताचं दर्शन करून आपण जर बघितलं तर इकडं नाहिली नदी नाहिली नदी आहे ना नाहिली नदी आपण बघू शकतो. पाणी ते पूर्ण नाहिली नदीच्या तटकावर जी पुढे जाऊन नर्मदा मैयाला मिळते त्या नाहिली नदीच्या तटकावरच हे 500 वर्षापेक्षा जास्त पुरातन महादेवाचं मंदिर आहे. आता या मंदिराचं दर्शन करून आपण आमचे अक्षय महाराज या ठिकाणी ऑलरेडी बसलेले आहेत. आपण पण जरा विश्रांती करून पुढच्या मार्गाला निघणार आहोत. परमात्मा जी, हमने जो दर्शन लिया है वो जो नीचे मंदिर है उसमें 2 शिवलिंग है ना, उसकी क्या कहता है हमको बताएंगे जरा. मतलब वो 2 शिवलिंग हमारे मंदिर होते हैं वो एक ही शिवलिंग होता है अपने जैसा ये है. रिजल्ट है उसका हमको भी नहीं पता क्योंकि पहले बहुत पुराना मंदिर है. वो सामने उसमें एक उस पर लेख लिखा हुआ 1680 में के पहले जी जो चबूतरा था वो शिवलिंग जी 1680 में. उसके बाद में क्या 1680 में मीर सिद्धार अली करके एक औरंगजेब का सेनापति था. अच्छा. वो आया था यहाँ. अच्छा. उसने क्या करा कि पहली शिवलिंग को सब्बल मारी थी. अच्छा. खंडित करने के लिए. तो मामूली से यहाँ पर खरोच आई हुई है. आपने अंदर गए थे. हाँ. फिर उसको सौंप न दिया रात को बाबा ने जी. फिर वो मंदिर का निर्माण करके गया है.
जीर्णोद्धार मतलब। अच्छा, वो खुद हाँ, जो तोड़ने आया था वो खुद जीर्णोद्धार करके गया है। जीर्णोद्धार 1680 साके 1409। 1680 में। हाँ, उसका नाम क्या था? मीर सिकदार अली। मीर सिकदार अली। हाँ, औरंगजेब का सेनापति। अच्छा जी, ठीक है ठीक है मुगल सम्राट जो औरंगजेब था कि नहीं, जी। उसका सेनापति। अच्छा जी, ठीक है 1680 में। जी। जितना ऊपर मंदिर बना है उतना नीचे तलगर है। अच्छा वहाँ पे शंकर नाथ के एक महात्मा ने जीवित समाधि ले रखी है। पीछे की शिवलिंग है ना, हाँ 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 उसके नीचे जी। और उन्होंने जीवित समाधि ले रखी। आज भी वो सर्प के रूप में बाहर निकलते हैं। सर्प के रूप में? हाँ, यहाँ पे इतने सर्प घूमते रहते कि किसी को आज तक जनहानि नहीं हुई। अच्छा, आपको 24 घंटे के अंदर अंदर 2, 4, 10, 12 तक दिखेंगे ही। अच्छा, मतलब वो किसी को कुछ करते नहीं है? आप बोले आपके पास से निकल जाएंगे और आपको कोई नुकसान नहीं करेगा। अच्छा जी जी, ठीक है। शंकरनाथ नाम के महात्मा ने जीवित समाधि ले रखी। जी धन्यवाद। नर्मदे हर। त्या बाबांनी सांगितल्यानुसार या मंदिरातील 2 शिवलिंगाची तर कथा त्यांनाही माहित नाही, कारण ते खूप पुरातन आहे. परंतु जेव्हा औरंगजेबाचा एक सरदार मीर सिकदार अली असा एक सरदार होता आणि त्या सरदाराने या ठिकाणी लिंग तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला शंकर भगवंताने स्वप्नात येऊन सांगितल्यानंतर त्याने पुन्हा स्वतः या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचं त्या पुजाऱ्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे खालच्या तळात शंकरदासजी महाराज असे शंकरजी बाबा त्यांची जिवंत समाधी आहे असं त्यांनी सांगितलं आणि ते नागरूपाने बऱ्याचदा बाहेर येतात आणि या परिसरात कित्येकदा आपल्याला ते सांगितलं की रोज नाग दिसत असतात आणि ते नाग जरी असले तरी ते कोणालाही हानी पोहोचवत नाहीत. साक्षात ते त्या महाराजांचं रूप आहे असं ते मानतात. अशा या भगवंताचं मागच्या मंदिरातून दर्शन करून आता आपण पुढे या मार्गाकडे निघालेलो आहोत. अशाच प्रकारची अनेक मंदिर आपल्याला मार्गात लागत असतात, त्यांचे दर्शन आम्ही तुम्हाला घडवत राहणार आहोत. तर आपणही नक्कीच यांचं दर्शन करावं. बडवणी गावाकडे हायवेला जात असताना आपण दुपारी एक आश्रमात थोडंसं लिंबू पाणी घेतलं होतं आणि पुढे आल्यानंतर आपल्याला एका आश्रमात थोडीशी भगरकडी भेटली होती. मग याची कृपेनं आम्हाला असं वाटलं होतं की मध्य प्रदेशमध्ये जवळजवळ एकादश कालच बऱ्याच जणांनी धरल्यामुळे आज काही भेटणार नाही, परंतु मग याच्या आशीर्वादाने एक मराठी बोलणाऱ्या सद्गुरू असतात, म्हणजे ते मध्य प्रदेशमधलेच होते, बडवानी जिल्ह्यातले, परंतु त्यांनी आम्हाला या ठिकाणी भगर आणि कडी दिली होती. त्यानंतर आता पुढे अंजड गावामध्ये अंजड वगैरे गावातून मोठमोठी शहरं सोडल्यानंतर या ठिकाणी आम्ही आता सर्व गुरुबंधू मंडळी या ठिकाणी नारळ पाण्याचा आस्वाद घेत आहोत आणि नारळ पाण्याचा आस्वाद घेऊन अजून बडवणी पुढे आम्हाला 10 किलोमीटर आहे. आम्ही नारळ पाणी घेऊन थोडासा विसाव करून आता 6व्या दिवसाचा प्रवास बडवानी या गावात संपवण्याचा प्रयत्नात आहोत. तर बघू आता पुढचा प्रवास आपला कसा होतोय आणि पोहोचेपर्यंत अंधार पडतोय की आपण वेळेत पोहोचतोय काय. फायनली आजच्या 6व्या दिवसाच्या रात्रीच्या भोजनाकरता आणि मुक्कामाकरता आपण पोहोचलेलो आहोत मध्य प्रदेश राज्यातील वडवानी जिल्ह्यामधील श्री सिद्धेश्वर नर्मदा सेवा संस्थान येथे. इथेच आपण भोजन वगैरे करून या ठिकाणी आजचा विश्राम करून उद्या शूलपाणी वाडीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहोत.